नमस्कार मित्रांनो. अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपली जे काही सिरीज सुरू आहे मिशन कंबाईन 2024 त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाच्या बाबतीत जे काही ट्रिक्स असतील, जे काही कॉन्सेप्ट असतील त्या शिकण्याचा काय चालू आहे, आपला प्रयत्न सुरू आहे. एक व्हिडिओ मी रोज जवळपास टाकत असतो. त्याच्यामुळं जे आपलं याच्या आधी मी माझ्या चॅनलवर पॉलिटी या विषयाचं लेक्चर टाकलं होतं. त्याचा एक चॅप्टर जवळपास मी कंप्लीट केलं. त्याच्यानंतर आपला आजचा जो टॉपिक आहे तो इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. कोणता? इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला शिकायचं काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न समिती शिकायची आहे. याच्या आधी पण मी इकॉनॉमिक्सवर एक व्हिडिओ टाकला आहे. तो व्हिडिओ आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा इतिहास. त्याच्यामध्ये खूप छान मी ट्रिक, जो टेबल असतो ना की राष्ट्रीय उत्पन्न कोणी काउंट केलं, किती होतं, मग ते आठवण कसं ठेवायचं, तो एक छान मी व्हिडिओ टाकला आहे. तो तुम्हाला आवडणार आहे. नक्की तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सेक्टरमध्ये तुम्हाला तो भेटून जाईल. आपला टॉपिक काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न समिती. मुळात जो भारत देश आहे, भारत देशामध्ये जो काय आपला स्टार्टिंग पासून जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळी एक नाव आपल्याला नेहमी येतं की राष्ट्रीय उत्पन्न. याच्यामध्ये सर्वात प्रथम जे काही आपले दादाभाई नौरोजी आहेत त्यांनी आपल्या भारताचा जो काही राष्ट्रीय उत्पन्न मापण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 340 कोटी रुपये जो आहे तो आपल्या भारताचा राष्ट्रीय उत्पन्न आहे, आणि जो दरडोई उत्पन्न आहे तो जवळपास 20 रुपये यांनी वार्षिक सांगितलं होतं. ही गोष्ट मी ट्रिकच्या माध्यमातून खूप छान सांगितली आहे. ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला काय शिकायचं आहे? अशाच प्रकारे भारतामध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापण्याचा जो काही प्रयत्न होता किंवा जो इतिहास होता तो कशा प्रकारचा होता तो त्याच्यामध्ये मी घेतलाय. आता आपल्याला त्याच्या ऍक्च्युअलमध्ये जेव्हा काही आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर आपल्या भारताचा जो काही आपल्या देशाचा जो काही राष्ट्रीय उत्पन्न आहे तो नेमका किती असायला पाहिजे, किंवा असल्यानंतर तो राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, दरडोई उत्पन्न किती आहे, मग त्याच्यावरून आपल्याला पॉलिसी बनवायला, पॉलिसी मेकिंग करायला काय जातो सरकारला चांगलं होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी ते उत्पन्न समिती स्थापन केली होती. त्याच्यावेळी त्यांनी सांगितलं होतं अजून मग की त्यांना माहीत झालं की कोणत्या सेक्टरमध्ये किती वाटा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा, कोणत्या सेक्टरवर फोकस करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अशा समितीच्या जे काही रिकमेंडेशन असतात, शिफारशी असतात, त्याच्यामधून ते काय करत असते माहीत होत असतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपण MPSC म्हणा किंवा कंबाईनचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामुळे इकॉनॉमीच्या ह्या गोष्टी बेसिक्स असतात आणि याच्यावर खूप सारे प्रश्न काय असतात पेपरमध्ये येत असतात. तुम्ही पेपर काढून पहा प्रिव्हियसचे, तुम्हाला या टॉपिकवर खूप सारे प्रश्न काय असतात दिसत असतात. आता लक्षात ठेवा, हे जे सगळी गोष्ट आहे फॅक्च्युअल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो आणि ते तुम्ही माहीत ठेवण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रीय उत्पन्न समिती कोणती आहे? राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी आहे ते. ठीक आहे. आता बघा, नॅशनल इन्कम कमिटी जी आहे त्या कमिटीची जी स्थापना आहे ते कधी झाली होती? 4 ऑगस्ट 1949 ला झाली होती. कधी झाली होती? 4 ऑगस्ट 1949. आता मी बघा, आयोगानं, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न काय करतो ते लक्षात ठेवा, फोकस करा. आयोगाने याच्या पहिले वर्ष टाकला पेपरमध्ये, तो 1949 हा ऍक्च्युअलमध्ये स्थापना झाली होती. पण फसवायचं असेल तर ते 47-48 असं टाकतात. तुम्हाला 49च आठवण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम काही 1-2 वर्षानंतर आयोगाने काय केलं? महिना टाकला. तो महिना त्यांनी ऑगस्ट टाकला आणि ऍक्च्युअली मध्ये तो ऑगस्ट 1949 होता. आता आयोग कुठं समोर जाईल, नेमकं ती तारीख कधी होती, म्हणजे आयोग इथून रिवर्स येतो. तुम्ही पेपर काढून पाहिलं तुम्हाला एवढा मायक्रो ऑब्झर्वेशन आयोगाचं समजणार आहे की पहिले वर्ष विचारलं, त्याच्यात त्यांनी महिना ऍड केला, आता त्यांनी तारीख ऍड करायला मागे पुढे ते पाहणार नाही, कारण ते आयोग आहे. कारण आयोगाचं डोकं कुठं कधी चालते आपल्याला नाही समजत, मग ते तुम्हाला ओळखावं लागणार आहे. तर स्थापना कधी झाली? 4 ऑगस्ट 1949 ला. ते फॅक्ट आहे मित्रांनो, तो फॅक्ट तुम्हाला आठवण ठेवणच आहे. 4 ऑगस्ट 1949 ला आयोगाची, ह्या राष्ट्रीय उत्पन्न समितीची काय झाली? स्थापना झाली. ह्या आयोगाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्या आयोगाचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? PC महालनोबिस. कोण होते अध्यक्ष? PC महालनोबिस. हे जे PC महालनोबिस आहेत यांना भारतीय आधुनिक संख्याशास्त्राचे काय म्हटलं जातं? जनक म्हटलं जातं. भारतीय आधुनिक संख्याशास्त्राचे जनक कोण? मग तुम्हाला विचारलं, असा प्रश्न विचारू शकते, राष्ट्रीय उत्पन्न समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली, यांना हे म्हटलं जाते, मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे? मग तुम्हाला माहित पाहिजे की PC महालनोबिस आहेत, त्यांना भारतीय आधुनिक संख्याशास्त्राचे काय म्हटलं जातं? जनक म्हटलं जातं. त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रश्न विचारला की राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा समावेश होता? तर सदस्य पहिल्या नंबरचे कोण होते? DR गाडगीळ. कोण होते? DR गाडगीळ होते. आणि दुसरे कोण होते? VKRV राव. कोण होते? VKRV राव. मित्रांनो, VKRV राव जे आहेत त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हटले जाते. ज्यावेळी त्यांनी सेपरेट राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा काउंट केलं होतं त्यावेळी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, जेव्हा VKRV राव यांनी सेपरेट राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा काउंट केलं होतं त्यावेळी त्यांनी 2 पद्धतीचा वापर केला होता, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. त्यावेळी त्यांनी ते राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं होतं. 31-32 मध्ये पण त्यांनी काउंट केलं होतं आणि 1925 आणि 29 मध्ये काउंट केलं होतं. 31-32 मध्ये जवळपास त्यांना 62 रुपये काय भेटला होता? दरडोई उत्पन्न भेटला होता. ठीक आहे. तर हे आठवण ठेवा.
सदस्य कोण आहे डी आर गाडगीळ, VKRV राव आणि अध्यक्ष कोण आहेत PC महालनोबिस. मग जेव्हा हे राष्ट्रीय उत्पन्न समिती जेव्हा त्यांनी अभ्यास केला, सगळ्या भारतभर त्यांनी सर्वे केला किंवा त्यांनी जेव्हा अभ्यास केला त्यावेळी त्यांनी आपला अहवाल जो आहे तो अहवाल प्रकाशित केला. मागच्या वेळी जे कंबाईन झाली होती प्रीम, त्याच्यामध्ये आयोगाने हे 2 स्टेटमेंट टाकलं होतं, मी जसं तसं पेपरमधून घेतलं की पहिला जेव्हा म्हणजे अहवाल जेव्हा सादर केला त्या समितीने, तो पहिला अहवाल कधी सादर केला होता तो 1951 होता आणि अंतिम अहवाल कधी होता 1954 होता. पहिला अहवाल कधी होता 1951 आणि अंतिम अहवाल कधी होता 1954. मग जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न समितीने आपला अहवाल सादर केला त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की आपला जो भारत देश आहे त्या भारत देशाचा जो काही राष्ट्रीय उत्पन्न आहे तो किती आहे म्हणे 8,650 आहे. किती आहे 8,650 कोटी आपला काय म्हणे नॅशनल इन्कम आहे. आणि हा जो नॅशनल इन्कम आहे याच्यावरून पुन्हा त्यांनी जेव्हा दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम काढलं होतं वार्षिक, त्यावेळी त्यांना समजलं होतं 246.90 रुपये हे काय म्हणे दरडोई उत्पन्न आहे. आता माझं सांगण्याचा पर्पज काय मित्रांनो, तुम्हाला हे असंच आठवण ठेवावं लागणार आहे. 8,650 म्हणजे 8,650च आठवण ठेवावं लागणार आहे. 246.90 रुपये म्हणजे 246.90च आठवण ठेवावं लागणार आहे. याच्यामध्ये 250.90 असं नाही, 246.90 म्हणजे 246.90. याच्यामुळेच पेपरमध्ये मायक्रो चुका होतात, म्हणजे त्या सिली मिस्टेक म्हणतात ना, ते असं होतं. ते त्याच्यामुळं फॅक्ट आहे, कारण पेपरमध्ये प्रत्येकच गोष्ट तुम्हाला कॉन्सेप्च्युअल येईल याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे काही काही फॅक्टही आपल्याला आठवण ठेवावं लागतात. राष्ट्रीय उत्पन्न आहे तो किती 8,650 कोटी आणि दरडोई उत्पन्न वार्षिक किती 246.90 रुपये. हे झालं राष्ट्रीय उत्पन्न समितीचा अहवाल. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी शिफारस केली, हे जेव्हा काउंट केलं त्यांनी तेव्हा निवड उत्पन्न पद्धत आणि निवड उत्पादन पद्धत त्यांनी काय केली होती, वापर केली होती, किंवा त्यांनी रिकमेंड केलं. आणि त्यांनी सांगितलं होतं जे काही आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वात जास्त जवळपास 50% वाटा जर कोणाचा असेल तर तो कोणाचा आहे, शेती क्षेत्राचा नाही, संलग्न क्षेत्र म्हणजे शेती आणि त्याचे जे काही संलग्न क्षेत्र आहेत त्या क्षेत्राचा वाटा जो आपल्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती आहे म्हणे 50% आहे. म्हणजे त्यावेळी जसा आपला भारत देश आता कृषी प्रधान आहे, विचार करा भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला होता त्यावेळी पण तेच कंडिशन होती आणि त्यावेळी म्हणून तो सर्वात जास्त वाटा कोणाचा होता, शेती आणि संलग्न क्षेत्राचा. तर मित्रांनो आशा करतो हे राष्ट्रीय उत्पन्न समिती बद्दलची काही इन्फॉर्मेशन होती, फॅक्ट होती, एवढ्या गोष्टी व्यवस्थित आठवण ठेवा, लक्षात ठेवा. मी कोणता वर्ष कधी कोणता फोकस करायला सांगितलं ते आठवण ठेवा. पहिला अहवाल कधी आहे, अंतिम अहवाल कधी आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, दरडोई उत्पन्न किती होतं, हे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही पाठ ठेवा. त्याच्यानंतर याच्यावर एकदा बघा व्हिडिओ, दोनदा बघा, रिव्हिजन करत राहा, आपल्या बुक्समध्ये नोट्स काढून ठेवा, कारण नोट्स काढल्याने खूप फायदा होते मित्रांनो. पुस्तकामध्ये एवढा महाभारत वाचण्यापेक्षा पेपरच्या वेळेस या 4-5 गोष्टी जर वाचून गेल्या तर तुम्हाला मार्क काय करणार आहे, भेटणार आहे. मी हे केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगतो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत माहिती देत राहतील, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण तुम्ही देत राहा, दिल्याने खूप सारं आपल्याला अजून काहीतरी जास्तीत जास्त भेटत असते. त्याच्यामुळे ते देण्याचा काय करा, प्रयत्न करा आणि स्वतःची काळजी घ्या, कारण अभ्यास करताना स्वतःची काळजी महत्वाची आहे. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.